केजमध्ये केजच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचा प्रभारी गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याच्यावर 2 दिवसापूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सोमवार आहे। आज पोलीस या गट शिक्षणाधिकारी पदाच्या लक्ष्मण बेडसकरांना सध्या शोधात आहेत, मात्र आजपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही। अटकेपासून ते दूर आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी काही अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। तो हा आहे की पहिली गोष्ट तर गट शिक्षणाधिकारी पदावर कार्य करणारा जरी प्रभारी असला तरी इतक्या महत्त्वाच्या पदावर कार्य करत असलेल्या अधिकाऱ्यानं केलेलं कृत्य हे निश्चितच अतिशय लाजिरवाणं आहे। त्यामुळे समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया याच्या उमटलेल्या आहेत। आज केज विकास संघर्ष समितीनं या बाबतीत एक खास निवेदन देऊन तात्काळ या आरोपीला अटक करून आणि याचा तपास योग्य प्रकारे करून त्याच्यावर कठोर कारवाई करावयाची मागणी केलेली आहे। परंतु या बाबीमध्ये आम्हाला 2 गोष्टी दिसत आहेत। एक, पहिली गोष्ट तर हा गुन्हा दाखल झाल्यापासून अद्याप समाजातून कुठलीही प्रतिक्रिया मोठी आलेली नाही। कारण एरवी आपण पाहतो की एखादी पीडित असेल तिच्यासाठी शक्यतो मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर येतात, पण या बाबतीत झालेलं नाही का, हा प्रश्न आम्हाला समाजालाही विचारावा लागेल आणि सगळ्यांनाच विचारावं लागेल। कारण एरवी आम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं रस्त्यावर येतो, मोर्चे काढतो, मात्र या बाबतीत ते घडलेलं नाही। कारण इतकं अतिशय लाजिरवाणं कृत्य शिक्षण क्षेत्रात घडलेलं असताना सुद्धा ते झालेलं नाही। मात्र याच वेळी आम्हाला अनेक गोष्टींचा या ठिकाणी उहापोह करणं गरजेचं आहे। तो पहिला म्हणजे ही घटना घडल्यानंतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की यामागं कोणी अशी टोळी नाही आहे का, हा सुद्धा दुसरा भाग तपासणं गरजेचं आहे। यासाठी गरजेचं आहे कारण अशा घटनांचा समाजावर किती मोठा परिणाम होतो। ही घटना सहज नाही आहे, कारण जर कुणी प्लॅन किंवा नियोजित कटकारस्थान असं करत असेल, समजा अधिकारी तर दोषी आहेच, कारण लक्ष्मण बेडसकर काय लहान मुलगा नाही आहे की त्याने गाडीत बसावं आणि कुणी म्हणेल तिकडे जावं। त्याचा हेतू काहीतरी असलाच पाहिजे, याच्यात कुठलंही दुमत नाही आहे। मात्र या ठिकाणी घडलेल्या घटनाक्रमातून लोक चर्चेतून आणि एकूणच बाहेर आलेल्या अनेक बाबीतून हे दिसतंय की या ठिकाणी काही प्लॅन्ड गोष्टी आहेत। शनिवार रविवार हा पकडून अगोदरच्या दिवशी कृत्य करणं असेल किंवा त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं या ठिकाणी घटनास्थळापर्यंत हे सगळं घडलेलं आहे याचा विचार करता इथं शंका बी येते। आम्ही ही शंका यासाठी सांगतोय, इथं कुठलीही म्हणजे फिर्यादी असो की आरोपी असो, या ठिकाणी ही घटना एक तर समाजासाठी अतिशय निंदनीय आहे, तितकीच चिंतेची आहे। कारण विद्यार्थिनीच्या बाबतीत असं घडल्याचं इथं आपण नमूद झालेलं आहे। यामुळं पालक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एक प्रकारचं दहशतीचं, भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण आहे। त्यामुळे हे वातावरण जर कुणाच्या प्लॅन किंवा नियोजित कटकारस्थानामुळे होत असेल, एखादं टीम रॅकेट जर याच्या मागे असेल असे कटकारस्थान घडवणारं, तर ते बी बघावं लागेल। पहिली गोष्ट, लक्ष्मण बेडसकर यांच्या अनेक काही ज्या कॉल रेकॉर्डिंग बाहेर आलेल्या आहेत त्या ठीक आहे, काही जणांचं मत आहे त्यांच्या त्या पर्सनल आहेत आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तीशी त्यांचं ते संभाषण आहे हे प्रौढ आहेत, अर्थात 18 वर्षाच्या वरच्या आहेत आणि त्यांच्या सहमतीनं झालेले आहेत सगळे कॉल रेकॉर्डिंगमधले जे काही गोष्टी आहेत। मात्र या मुलीच्या बाबतीत जे घडलेलं आहे, नेमकं या ठिकाणी कोण लोक मागं लगेच गेले होते हे बी बघावं लागेल। म्हणजे याचं कारण म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की हे प्लॅन्ड आहे का, जर असेल तर याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। नेमकं तिथं गेले होते कोण, त्या व्हिडिओमध्ये जी कोणी व्यक्ती आहेत ते त्यांना कुणी म्हणजे सांगितलं की इथं असं घडतंय। जर त्या मुलीनं किंवा यांनी अगोदरच सांगितलं असेल तर मग ते त्या ठिकाणी पूर्वनियोजित काही गोष्टी आहेत का, हेही पोलीस तपासावं लागेल आणि तेव्हाच या मागचं सगळं सत्य बाहेर येईल। आम्ही यासाठी बनतो, हे सगळं लक्षात ठेवा। यासाठी कोण दोषी आम्हाला महत्त्वाचं नाही, पण घटना समाजात घडते आणि ती बी अतिशय संवेदनशील लैंगिक अत्याचाराची घटना आहे, विनयभंगाची आणि बलात्काराच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा त्याचे समाज मनावर अतिशय तीव्र प्रतिसाद उमटतात। त्यामुळं याच्यात जर पूर्वनियोजित असतील आणि ते पुन्हा पुन्हा घडवणार असतील किंवा घडणार असेल तर ते समाजासाठी खूप घातक आहे। म्हणून चौकशी, लक्ष्मण बेडसकर दोषी असल्यानंतर त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, याच्यात कुणाचंही दुमत असण्याचं काहीच कारण नाही। कारण त्यासाठी आता गुन्हाही नोंद झालेला आहे आणि पोक्सो अंतर्गत 8-12 अंतर्गत हा गुन्हा असल्यामुळं न्यायालय ते बघून घेईल, पोलीस त्याला पुरावे काय द्यायचे ते देतील आणि ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी दिले पाहिजेत तरच ते सिद्ध होईल। नसता केवळ एखाद्या व्यक्तीला फक्त गुन्हेगार ठरवण्या इतपतच जर कोणी प्रयत्न केला असेल तर कदाचित हेही घातक ठरू शकतं।
त्याला जर पुरावे दिले नाहीत, कारण जर या घटनेमध्ये पुरावे पूर्ण असतील तरच ती घटना पुढे चालू शकेल, गुन्हा पूर्ण पुढे जाईल. म्हणून आम्हाला या ठिकाणी चिंता आहे. थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की या घटनेमध्ये लक्ष्मण बेडसकर दोषी आहेच, कारण त्याने आपल्या गाडीत बसून त्या मुलीला जे नेलं त्याचा उद्देश काही ना काही अंशी नक्कीच या ठिकाणी वाईट असू शकतो. मात्र त्याच वेळी जे बोललं जातंय बाहेर की अशी बी काही शक्यता आहे की एक रॅकेट काम करतंय, जे की लोकांना अशा प्रकारे फसवायचं आणि काही आर्थिक सौदेबाजी करायची, पैशाची देवाणघेवाण करायची, असे काही लोक असल्याचं बोललं जातंय. पोलिसांनी आपल्या तपासातून इथपर्यंत सुद्धा जाणं खूप गरजेचं आहे, तरच समाजात अशा गोष्टी पुन्हा घडणार नाहीत. नसता हे जर सगळ्यांच्या सहमतीनं अशा गोष्टी घडवून समाजाला अस्वस्थ करण्याचं हे रॅकेट सुरू राहिलं तर मला वाटतंय समाजाचे खूप दुर्दैव ठरू शकतं आणि भविष्यात समाजामध्ये अस्थिरता आणि भीतीचं वातावरण कायम होऊ शकतं. आता शेवटी हातात आहे केज पोलिसांच्या, आता DYSP कार्यालयाकडे तपास असल्यामुळं DYSP कार्यालयानं सखोलपणे या बाबतीत चौकशी करून सत्य बाहेर काढावं आणि लोकांसमोर आणावं, तरच भविष्यात या गोष्टी मध्ये दुधाचं दूध आणि पाणी हे वेगवेगळं होईल आणि लोकांना त्यातून सत्य समजेल.